तर आज मी बनवत आहे गेट रेडी विथ मीचा व्हिडिओ. त्यासाठी मी ही सुंदर अशी साडी शॉपमधून घेतली आहे. घाटकोपरमध्ये एक नागरिक म्हणून शॉप आहे साड्यांचं, खूप छानसं दुकान आहे. तिथून मी ही साडी घेतली आहे, तर प्लीज व्हिजिट करा. खूप छान साड्या आहेत त्यांच्या. साडी अशा प्रकारे माझी घालून झालेली आहे. कशी वाटते मी? ॲक्च्युली मी ना आधी पिनअप केला होता, बट मला एकदमच मी अशी स्कूल टीचर असल्यासारखा फील यायला लागला. सो मग मी पुन्हा वन साईड घेतला पदर. ठीक आहे, आय गेस आता थोडं बेटर वाटतंय. बेटर म्हणजे छान दिसते. आता करूया फेस मेकअप, तोंडाचा नट्टापट्टा. तर मी ना सेटाफिलचं हे डेली यूजसाठी मॉइश्चरायझर यूज करते. बिकॉज माझी स्किन ना खूप सेन्सिटिव्ह आहे. त्यासाठी मी काही यूज करेल तर ते माझ्या स्किनला, फेसला सूट होत नाही, स्पेशली फेसला. आणि फेस जास्त सेन्सिटिव्ह आहे, तर मी हा सेटाफिलचं मॉइश्चरायझर यूज करते. तर मला मेकअपचं जास्त काही समजत नाही. मी माझ्या बहिणीला विचारूनच प्रोडक्ट्स घेत असते, बिकॉज ती मेकअप आर्टिस्ट आहे आणि तिला खूप जास्त, माझ्यापेक्षा जास्त समजतं. सो तिने मला ना हे सजेस्ट केलं होतं, के ब्युटीचं फाउंडेशन. खूप छान आहे, लाईट वेट आहे आणि यूज केल्यासारखं फील पण नाही होत. तर फाउंडेशन तर मी लावलेलं आहे. प्रायमर पण लावायचं असतं ना. मी बोललेली ना की मला मेकअपचं काहीही समजत नाही. मी प्रायमर विसरली, जे की फाउंडेशनच्या आधी लावतात. ठीक आहे, एनिवेज कुठे मला रोजचा मेकअप करायचा आहे, आजचाच दिवस करायचा आहे. ठीक आहे, तर त्यानंतर ना मी हे स्विस ब्युटीचं कन्सिलर यूज करणार आहे. खूप चीप रेटमध्ये भेटतं हे आणि खूप छान आहे, लाईट वेट आहे आणि खूप सुंदर आहे. ठीक आहे, इथे लावायचं, इथे लावायचं. माझा मेकअप पाहून कोणीही मेकअप ट्राय करू नका, बिकॉज मला मेकअपचं काहीही समजत नाही. मी माझ्या मनानेच करत असते. ओके, डन. त्यानंतर ना हे स्विस ब्युटीचं काहीतरी आहे, ज्याचं नाव मी विसरले. प्लीज तुम्ही सांगा मला याला काय बोलतात, बिकॉज मी खरंच विसरली. कन्सिलरच बोलतात का? सॉरी, कॉन्टर आहे, याच्यावर लिहिलेलं गेलेलं आहे. सो मी हे इथे लावलं आहे, बिकॉज मी थोडीशी चबी झाली आहे, चबी. ओके, सो बघा आता माझी नसलेली जॉलाइन्स दिसतात ते. ओके, ज्यांना जॉलाइन्स नाही आहेत त्यांनी आर्टिफिशियल जॉलाइन्स कसे बनवायचे हे माझ्याकडून शिकू शकता. ओके, आता मी माझ्या गोऱ्या गालांना टिंट लावणार आहे. टिंट, जे की माझं फेवरेट आहे. जस्ट असं टॅप करणार आहे आणि हे, किंवा हे स्पंजने असं स्प्रेड करूया आपण. टॅप टिप टिप बरिसा पाणी. पाण्यात आग लागली की नाही माहिती नाही, पण माझ्या पोटात खूप आग लागली आहे, बिकॉज मी सकाळपासून काहीही खाल्लेलं नाही आहे. तर अशा प्रकारे माझा गोरा असलेला थोबडा मी अजून थोडा गोरा केलेला आहे. तर त्यावर आता राहिलं आहे, खूप काही गोष्टी राहिल्या आहेत. सॉरी, लिपस्टिक, लायनर, परत हे आयब्रोज काळे करायचे आहेत मला, खूप गोष्टी राहिल्यात. बाय, ही आहे कायलीची लिपस्टिक, जी की माझी खूप फेवरेट आहे. तिचा ब्रँड माझा फेवरेट नाही, ती माझी फेवरेट आहे म्हणून मी घेतली आहे. बट स्टील मी हीच लावणार. कंपल्सरी जे मोठे लक आणि हिरोईन लक करतात तसं करणार आहे. ठीक आहे, कशी दिसते? छानच दिसते. ही आहे लूज पावडर मार्सची. ओके, खूप छान आहे, खूप लाईट वेट आहे, जे की मी थप 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 करणार आहे. आणि हो, माझ्याकडे सेटिंग स्प्रे नाही आहे, बिकॉज तो माझा हरवला आहे. ओके, सो मी नंतर घेतला नाही, बिकॉज मी खूप रेअरली मेकअप करते. मी डेली काही मेकअप करून जात नाही ऑफिसला, मला ते आवडत नाही चेहऱ्यावर 50 गोष्टी थापणं. बट ठीक आहे, आज काहीतरी स्पेशल नवऱ्यासाठी करते, सो मला छान दिसायचं आहे ना, म्हणून मी मेकअप करते. ओके, हे आहे आय शॅडो पॅलेट. हे पण स्विस ब्युटीचं आहे, खूप छान आहे, जे की मी कधीतरी यूज करते ओकेजनली. तर मी जास्त काही करणार नाही आहे. मी जस्ट हा वाला शेड, BFF म्हणून आहे, सॉरी, हा वाला शेड जसं थोडंसं घेणार आहे आणि माझ्या हाताने असं लावणार आहे. प्लीज मला एक चांगलं लायनर सजेस्ट करा कमेंट बॉक्समध्ये. माझ्याकडे खरंच लायनर नाही आहे आणि मला खरं सिरियसली समजत नाही की मी कोणतं लायनर यूज करूया. जस्ट नॉर्मल, बिकॉज मला लायनर लावता येत नाही जास्त. मी कॉलेजला असताना खूप लावलेलं आहे, बट आता माझी सवय गेली आहे, सो मला जमत नाही. बस मी एवढंच लावणार आहे. मला एवढंच आवडतं, मला जास्त नाही आवडत. ओके, आय नो त्याला हात पाय काहीच नाही आहे. लोक बोलतील काय लावलं हिने, लायनर लावलं की काय मस्करी केली आहे. बट ठीक आहे, स्टील नाही येत मला, काय करायचं. आय डोंट नो कसं लागलं आहे. ठीक आहे,
एखादी गोष्ट थोडीशी वरखाली झाली तर काही बिघडत नाही. ओके, शेवटचं हे आहे मार्सचा मस्कारा. ओके, तर आता शेवटची गोष्ट कोणती राहिली आहे? टिकली. ओके, आता मला समजत नाही मी हेअरस्टाईल काय करू. ठीक आहे, चला आता तात्पुरते तर मी मोकळेच सोडते. आय डोंट नो, मी जाताने पूजेला बांधेल, हेअरस्टाईल करेल और मोकळे सोडेल. बट ठीक आहे, आता आहे बारी दागिन्यांची. मी ना आज मकर संक्रांतीसाठी स्पेशल एक मंगळसूत्र ऑर्डर केलं आहे. ते आहे इंस्टाग्रामवर nari.co म्हणून एक इंस्टाग्राम पेज आहे. मी स्पेशली काहीतरी डिफरंट म्हणून हे मंगळसूत्र ऑर्डर केलं आहे. ॲक्च्युली माझ्या नवऱ्याला खोट्या गोष्टी अजिबात आवडत नाही, बट मी स्पेशली काहीतरी डिफरंट म्हणून हे मंगळसूत्र ऑर्डर केलं आहे. तो मला बोलला, पण मी घातलेलं मंगळसूत्र नको काढूस. बट ठीक आहे ना, एक दिवस चलता आहे. हे असं आहे मंगळसूत्र, तर मी तुम्हाला हे घालून दाखवते. वाव, किती सुंदर मंगळसूत्र आहे. वाव, मला असं वाटतं की मी गोल्डचं असंच मंगळसूत्र करून घेऊ. खूप सुंदर आहे, खूप 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 छान आहे. थँक्यू nari.co मला हे मंगळसूत्र दिल्याबद्दल. खूप सुंदर आहे. हा जो नेकपीस आहे चंद्रकोर सारखा, हा वाला मी घालणार आहे. हा मी दिवाळी नाही, सॉरी, गणपती बसले होते तेव्हा मी हा तुळशीबागेतून घेतला होता, फक्त आणि फक्त 150 रुपयाला. हे आहेत त्याच्यावरची इयरिंग्स, खूप सुंदर आहेत, मला खूप आवडतात. वाव, कसं वाटतंय? कमळाचं मंगळसूत्र, चंद्रकोरचा हार आणि कानातले पण चंद्रकोरचे. ओके, आता आहे एकदम आणि एकदम भारी गोष्ट, ती म्हणजे माझं मंगळसूत्र मोठं व्हायला. हे आहे माझ्या अहोंने केलेलं लग्नातलं मंगळसूत्र. कसं दिसतंय मंगळसूत्र? मी ओकेजनली घालते, पण मला हे मंगळसूत्र खूप आवडतं. ह्या आहेत हिरव्या बांगड्या. माझ्या आईने मला सांगितलं होतं की मकर संक्रांतीला नवीन बांगड्या घ्यायच्या असतात. माझी बहीण पण बोलली होती, सो मी नवीन बांगड्या आणलेल्या आहेत. मला ना सर्वात जास्त बांगड्या घालायची खूप भीती वाटते, बिकॉज मला ते फुटायची खूप भीती वाटते. ह्या अशा मी घातलेल्या आहेत. ही एक शेवटची गोष्ट राहिली होती, ती म्हणजे नथ. ही मी माझ्या लग्नामध्ये एंगेजमेंटला घातली होती, जी मला एका पेजने दिली होती. सॉरी, बट मला आता त्या पेजचं नाव आठवत नाही. तर हा झाला माझा पूर्णपणे लुक, मकर संक्रांतीचा लुक. तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की आज मी कशी दिसतीये.